मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या कथेला. आजच्या कथेचे नाव आहे बायको म्हणून चुकून बहिणीलाच ठोकून काढले. चला तर कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, माझे नाव राहुल आहे. मी पुण्यामध्ये ऑफिसमध्ये क्लर्कचा जॉब करतो. कामाच्या ताणतणावामुळे मी खूप थकून जायचो. घरी आल्यानंतर माझी बायको आणि मी असा दोघांचाच परिवार होता. माझ्या बायकोचे नाव मनीषा होते. मनीषा दिवसभर घरात एकटी बसून राहायची. नुकतंच आपलं लग्न झाल्याने तिला तिच्या माहेरची खूप आठवण यायची. रोज सकाळी 8 वाजता कामावर जाणे आणि रात्री 8 वाजता घरी येणे हा माझा रोजचा दिनक्रम होता. मनीषा मला रोज म्हणायची की तुमची बहीण स्वातीला आपल्याकडे बोलवा तरी, मला काही दिवस करमेल तरी. मला लगेच लक्षात आले, कारण स्वातीचा नवरा त्याच्या ऑफिशियल कामास्तव बाहेरगावी दुबईला गेला होता. त्यामुळे दाजींनी स्वातीला तब्बल 1 महिन्यासाठी गावाकडे आणून सोडले होते. स्वातीलाही गावाकडे करमत नव्हते. फोनवर तिच्यासोबत बोलण्यावर मला समजायचं, माझी बहीण स्वाती आणि बायको मनीषा अगदी अंगकाठीने दिसण्यात आणि स्वभावाला सुद्धा सारख्या होत्या. त्यामुळे त्यांची खूप मैत्री जमायची. त्या फोनवर तासनतास बोलायच्या. मी स्वातीला एक दिवस माझ्याकडे 15-20 दिवस माझ्याकडे राहण्यासाठी तिला बोलावलं. तीही हो म्हणाली. दुसऱ्याच दिवशी ती ट्रेनमध्ये बसून पुण्याला येण्यासाठी रवाना झाली. परंतु त्याच दिवशी झालं असं की बायकोच्या घरून अचानक फोन आला. माझ्या सासऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून. हे कळताच मनीषाने कपाटातील पैसे घेतले आणि माझ्या सासरवाडीकडे जाण्यासाठी रवाना झाली. वेळ होती सायंकाळचे 5 वाजले होते. तिने मला फोन करून सर्व प्रकार सांगितला. मला ऑफिसमधून हलता येत नव्हते, म्हणून मीही तिला जाण्यासाठी परवानगी दिली. तिचा मला सायंकाळी 6:30 वाजता फोन आला. राहुल, आज गावाकडे जाण्यासाठी ट्रेन नाहीये. तू मला नेण्यासाठी रेल्वे स्टेशनला ये. पप्पांची तब्येत सध्या बरी आहे. त्यांना बोलले की मी आत्ताच. तू उद्या सकाळची रजा घे. आपण दोघेही त्यांना पाहायला सकाळी जाऊयात. असं मी म्हणाली आणि तेवढ्यात मोबाईल स्विच ऑफ झाला. मोबाईलमध्ये चार्जिंग नसावी कदाचित, म्हणून मी ऑफिसमधून लवकर सुट्टी घेऊन तिला आणण्यासाठी रेल्वे स्टेशनला गेलो. माझी बाईक मी रेल्वे स्टेशनला नेऊन उभी करताच मनीषा तोंड बांधून माझ्या गाडीवर येऊन बसली. जवळपास 3 किलोमीटरचा प्रवास तिने माझ्यासोबत मुक्यानेच केला. मला वाटलं नर्वस असावी कदाचित, म्हणून मी सुद्धा तिला काहीच बोललो नाही. घरी पोहोचल्यानंतर गल्लीतील डेपो बदलण्यासाठी नेला होता. त्यामुळे खूप अंधार होता. मी मोबाईलचा टॉर्च लावला. तितक्यात मला ऑफिसवरून अर्जंट कॉल आला, कारण आमचे सिनियर साहेब रात्री 7:30 वाजता व्हिजनला येणार होते. तेवढ्यात मी अर्जंट गाडीवर लगेच बसलो आणि ऑफिसवर पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर मला समजलं की साहेबांची बर्थडे पार्टी आहे आणि त्यासाठी आम्ही एका मोठ्या हॉटेलवर गेलो. कारण माझ्या सासऱ्यांची तब्येत सध्या बरी होती. माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. मी पण रात्री 11 वाजेपर्यंत पार्टी एन्जॉय केली. रात्री 11च्या नंतर मी घरी निघालो आणि जवळपास घरी यायला 11:30 वाजले होते. घरी अजून अंधारच होता. मी दार ठोठावलं. मनीषाने झोपेतच दार उघडलं आणि परत माझ्या बेडवर जाऊन झोपली. मी दारू पिल्यामुळे आता मला कोणत्याही गोष्टीचा आनंद घ्यावा वाटत होता. म्हणून मी अंधाराचा फायदा घेत मनीषाच्या पांघरुणात शिरलो आणि हळूहळू तिची पुच्छी थुका लावून चोळू लागलो. तरी तिचा काहीही प्रतिसाद नव्हता. त्यामुळे मी तिला पूर्ण नागवी केली व तिला एका अंगावर करत तिच्या गांडीत बुल्ला खुपसला. ती किंचाळली, आई ग, मी मेले, मी मेले. असं ती चिरकताच माझ्या अंगावर घामच फुटला. माझी पूर्ण दारू उतरून गेली. तिच्या आवाजावरून लक्षात आलं की ती मनीषा नसून स्वाती आहे. मला खूप भीती वाटू लागली. ती काय म्हणते म्हणून. तिलाही माझा बुल्ला खूप आवडला असावा, म्हणून ती म्हणाली, अहो, गाडीत कशाला घालताय, पुच्छीत घाला ना.
आता माझ्या पूर्ण प्लॅन लक्षात आला होता. स्वातीला पण माझ्या मोठ्या बुल्ल्याची फार गरज होती. तिचा नवरा 15 दिवसापासून तिच्या जवळ नव्हता. म्हणून तिच्याकडून मला झवण्यासाठी इशारा मिळाला असावा कदाचित. मग काय, मी पुढच्या क्षणाला अंधारात तिचं तोंड सापलं आणि तिच्या पप्प्या घेऊ लागलो. पूर्ण किसिंग झाल्यानंतर तिच्या तोंडात माझा बुल्ला खुपसला. तीही माझा बुल्ला जोरजोरात चुकू लागली आणि तिचे दोन्ही हात माझी गांड दाबून काढत होते. ते दाबत दाबत माझ्या गांडीत ती बोट सुद्धा घालू लागली. मला खूप छान वाटू लागलं. लगेच मी पुढची पोझिशन बदलली. तिच्या तोंडात बुला देत तिच्या अंगावर पालथे पडलो आणि पुच्छी फाकून सटासटा कुत्र्यागत चाटू लागलो. तिला खूप मजा येत होती. तिने माझा बुल्ला घट्ट तोंडात धरून ठेवला होता व अंडे सुंबाळू लागली. मी पुढची पोझिशन घेत तिला घोडी बनवले आणि पहिले तिच्या गांडीत बुल्ला टाकला. तसे ती चिरकली. आई ग, अहो तुम्हाला किती वेळ सांगू, माझ्या गांडीत नको तर पुच्छीत घाला, पुच्छीत. असं ओरडल्यानंतर तरीही मी लगेच तिची बारीने गाण आणि पुच्छी दोन्ही जोरजोरात ठोकू लागलो. ती खूप चित्कारत होती, विवळत होती. बस करा आता, खूप झालं. फार दुखते माझे दोन्ही गाण, पुच्चा, माझे थान दाबा, माझे थान प्या. खूप आता मला मजा येते, पण माझ्या बारीने गांडीत आणि पुच्छीत घाला. मला तर फार दुखतं, तरी पण फार मजा येते, असं ती म्हणाली. मीही शेवटी तिच्या पुच्छीतून बुल्ला काढला आणि शेवटी तोंडात खुपसला आणि बुल्ल्यातून पूर्ण बिंदाच्या पिचकाऱ्या तिच्या तोंडात मारल्या. उरले सुरले तिच्या दोन्ही थानांमध्ये बुल्ला घुसटला. बिन थानामध्ये सुद्धा गाळत पूर्ण कार्यक्रम करत बाजूला झालो आणि निवांत झोपलो. दुसऱ्याच दिवशी सकाळी मी लवकर उठून अपराधी भावना झाल्याने मी पहाटे अंधारातच घराबाहेर पडलो. सकाळी 6 वाजताच माझी बायको मनीषाचा फोन आला. ती म्हणाली, अहो ट्रेन उशिरा आल्याने माझा फायदा झाला आणि मी इथे पहाटे पोहोचले. आता मोबाईल चार्जिंग करत तुम्हाला फोन लावला आहे. मी म्हणत फोन ठेवला. परंतु तोंडाला स्कार्फ बांधल्या कारणाने हा माझ्याकडून अपराध घडला होता. स्वतःच्या सख्या बहिणीला मी रात्रभर ठोकून काढले होते. माझ्या त्या वासनेमध्ये मला काहीही समजत नव्हतं. कारण तिचा पूर्ण बायकोपेक्षा जास्त आनंद मी मागून पुढून ठोकलं होतं. तिच्या तोंडात बिंद गाळलं होतं. खाणं घुसळले होते. खाणं चोळून काढले होते. अशा प्रकारे मी तिचा खूप आनंद घेतला होता. आणि काय, हेच मला त्याचा तिच्या रात्रीचा पूर्ण संभोग लक्षात होता. तीही मला पूर्णतः रिस्पॉन्स देत होती. बायकोपेक्षाही जास्त माझा तिनं बुल्ला पार पिळवटून काढला होता. त्यामुळे मी अपराधी भावनेने ऑफिसमध्ये जाऊन बसलो आणि डोक्याला हात लावत होतो.